नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमी अँड पब्लिकेशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपल्या पब्लिकेशनच्या सर्व पुस्तकाला आजपर्यंत तुम्ही उत्तुंग प्रतिसाद दिलाय. त्याबद्दल प्रथमतः मी सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि प्रत्येकच पुस्तक जे आपल्या लोकसेवा अकॅडमीतर्फे आलेलं आहे किंवा पब्लिकेशन थ्रू आलेलं आहे, त्या प्रत्येक पुस्तकाचा तुम्ही अगदी मनापासून सन्मान केलेला आहे. ओके. आणि हे सन्मान प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मुखातून ऐकायला मिळते. ज्या ठिकाणी जी आपली लेक्चरर जातात किंवा विद्यार्थी जातात, त्या ठिकाणी ऐकायला मिळते, तेव्हा खूप आनंद होतो, की मी ज्या ठिकाणी जातो, त्या प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांचं एक पुस्तकांबद्दलचं प्रेम असेल किंवा लोकसेवा पब्लिकेशन अकॅडमीबद्दलचं प्रेम असेल, ते ऐकायला मिळतंय. आणि ह्याच विद्यार्थ्यांनी एवढं प्रेम करत असतील आणि त्यांचा जो काही शब्द आहे, तो खरंच टाळला नाही पाहिजे, या शब्दाची जाणीव मला मागच्या अनेक वर्षापासून आहे. तर विद्यार्थ्यांनी मला वाटते मागच्या 1.5-2 वर्षापासून विद्यार्थ्यांची मागणी आहे, की जसं 21,000 मराठीमध्ये आहे सर, तसंच आम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे. सिक्वेन्स चेंज न होता. मग विद्यार्थ्यांचं ती मुळापासून मागणी होती. जसं तुमच्या मराठीच्या प्रश्नसंचामध्ये कुठल्याही प्रकारची चूक नाही, आमची मुख्य मागणी ती आहे, तशी इंग्रजीच्या प्रश्नसंचामध्ये ही चूक अजिबात राहू नये आणि तशाच स्वरूपाचं इंग्रजीचं प्रश्नसंच आम्हाला उपलब्ध करून द्या, ही महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांची मागणी होती. आणि हे आजपासून मागणी करत नाहीत, अनेक दिवसापासून मागणी करतायत. आणि या मागणीला आज बऱ्यापैकी आम्ही 70-80% काम पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर मी तुमच्या समोर उभा आहे. आणि हे जे पुस्तक आपलं मराठीचं पुस्तक आहे, जे 21,000 प्रश्नसंच आहे, नेमकं काय प्रश्नसंच आहे होय? बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती, मला वाटते 90 ते 95% विद्यार्थ्यांना माहिती असेल, पण 4-5% विद्यार्थ्यांना माहिती नसेल. त्यांना सांगतो, की ही महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन जी आपली MPSC परीक्षा घेते, अशा सगळ्या परीक्षांची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा घेतलेल्या आहेत. कधीपासून 2011 पासून 2024 पर्यंतच्या सगळे प्रश्न, की फॉरेस्ट असो, पूर्वी काय वेगवेगळे व्हायचे, आता 23 पासून ते एकत्र झाले असले तरी PSI असेल, STI असेल, ASO असेल, टॅक्स असिस्टंट असेल, क्लर्क असेल किंवा राज्यसेवा असेल, फॉरेस्ट असेल, ॲग्रिकल्चर असेल, मेकॅनिकल सर्व्हिसेस असतील, अशा सगळ्या परीक्षेचे जवळजवळ 200 पेपर, 195 प्लस म्हणजे 200 पेपर, ते टॉपिक वाईज, म्हणजे असे 15 विषय आणि त्याचे 246 घटकांमध्ये आपण काय केलेलं आहे, विभाजन केलेलं आहे. म्हणजे समजा पॉलिटी आहे, पॉलिटीमध्ये जवळजवळ 40-50 टॉपिक, आणि त्या समजा उदाहरणार्थ पॉलिटीमध्ये एक घटक घटना निर्मिती, त्या घटना निर्मितीवर 200 पेपरमध्ये आलेले सगळे घटना निर्मितीच्या रिलेटेड टॉपिक्स हे लेटेस्ट टू ओल्ड केलेले आहे. काय केलेलं आहे? लेटेस्ट टू ओल्ड. म्हणजे पहिलं सुरुवातीला 24चा प्रश्न, नंतर 23, नंतर 22, असं करत करत 11 पर्यंत असं आपण प्रत्येक टॉपिकमध्ये गेलेलो आहोत. आणि सगळे प्रश्न, सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे बघा, कुठलाच प्रश्न 21,000 मराठी प्रश्नसंचामध्ये देखील आणि इंग्रजी प्रश्नसंचातही आपण फर्स्ट की नुसार वापरणार नाही आणि वापरले नाहीत. सगळे जी क्वेश्चन्स आहेत ती फायनल की नुसारच उत्तर आपण देतोय. आयोग जे उत्तर दिलेलं आहे फायनल की नुसार ते आपण दिलेलं आहे. काही ठिकाणी जर आयोगाकडून काही तुम्हाला संदिग्ध उत्तर वाटले असतील, तर त्याचेही काही प्रश्नांची, बरं का, संदिग्ध असणाऱ्या प्रश्नांची त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ओके. अशा स्वरूपाचं हे 21,000 जे मराठी प्रश्नसंच तुमच्याजवळ आहे, नसेल तर तुम्ही काय आपल्या Amazon, Flipkart कुठेही, म्हणजे ऑनलाईन तुम्ही बघू शकता, की 21,000 प्रश्नसंच हे बरीच विद्यार्थी सांगतात बरं का, की सर खरंच MPSC करायची असेल, एखाद्या ठिकाणी जायचं असेल, जसा मार्ग चला या दिशेने आहे असं सांगतात. ओके. म्हणजे तसं बरेच विद्यार्थी सांगतात, की बाबा हे MPSCचं बायबल आहे. तर विद्यार्थी सांगतात, की बाबा हे पाहिजेच आणि याच्याशिवाय MPSC पूर्ण होत नाही. आणि खरंच आहे, प्रिव्हियस इयरची क्वेश्चन नसेल तर मग आपण मार्गक्रमण कसंही, म्हणजे कुठूनही जाल. ओके. आणि मग हे मराठी प्रश्नसंच आहे, पण आत्ताच्या काय सुधारित अभ्यासक्रमानुसार, बदललेल्या पद्धतीनुसार इंग्रजीमध्ये असणं गरजेचं आहे. आता बरेच विद्यार्थी, मला वाटते कॉन्व्हेंटचे विद्यार्थी वाढत चाललेले आहेत, बरोबर. मराठीचे आहेतच, पण कॉन्व्हेंटचे विद्यार्थी वाढत चाललेले आहेत. त्यांना इंग्रजीमधून पाहिजे असते. मग काही विद्यार्थी असे असतात, की त्यांना मराठी आणि इंग्रजी दोन्ही कन्फ्युजन होते. ते दोन्ही समोरासमोर ठेवून बसतात, बरोबर. तर जनरली सायन्सबद्दल बोलतीलच सर, पण बघा ज्या विषयांसाठी जे काय आहे, प्रत्येकच विषय, तुम्हाला पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, ही जी विद्यार्थी आहेत ती इंग्रजीमधून अभ्यास केलेली आहेत आणि त्यांना मराठीमधून जमत नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना काही विषय
स्पेसिफिक विषय इंग्लिशमधूनच वाचावी लागतात, त्यांच्यासाठीही फायदेशीर आहे. आणि अनेक दिवसांपासून विद्यार्थी मागणी करतात, त्याची आता कुठेतरी पूर्ती व्हायला आलेली आहे. मग हे कधी पुस्तक येणार आहे सर? आता तुम्ही लॉन्च करताय, तर पुस्तक कधी येणार आहे? तर तुम्हाला निश्चित सांगतोय, इंग्रजी, पूर्णतः इंग्रजी असणार आहे. काहीही असो, त्यामध्ये तुम्हाला गाईडन्स काही केलं असेल किंवा मार्गदर्शन केलं असेल तरी ते इंग्लिशमध्ये असणार आहे. मराठी शब्दच वापरला गेला जाणार नाही. आणि जशी मराठीची सिक्वेन्स आहे तशीच इंग्लिशची सिक्वेन्स असणार आहे. कुठेही बदल केला जाणार नाही. आणि सगळे मराठीमध्ये जसं फायनल की आत्ताच सांगितलंय, फायनल कीनुसार वापरलंय, इथं पण फायनल कीनुसारच उत्तरं असणार आहेत. आणि मला आनंद होतोय की ही इंग्रजी प्रश्नसंच 21,000 प्रश्नसंच अगदी आपण आत्ताच अगदी कमी वेळात आणलंय असं नाही. मागच्या दीड वर्षापासून ह्या पुस्तकाच्या पाठीमागे आपण लागलेले आहेत. आणि मला वाटते मराठी प्रश्नसंचाला पण जवळ-जवळ 1.5 ते पावणे 2 वर्ष लागलेले आहेत. त्याचे जे काय सबूतदार म्हणा किंवा साक्षीदार म्हणलात तर आमचे साई सर आहेत, ढाळे सर. त्यांना माहिती आहे की किती कष्ट करून आपण ते 20 मध्ये, जानेवारी 20 मध्ये आणलं. एवढं कष्ट करून 20 मध्ये आणलं आणि मार्चमध्ये लगेच लॉकडाऊन पडला. बरोबर. दुःख झालं खूप की एवढे कष्ट करून विद्यार्थ्यापर्यंत आणलं, पण ते पुस्तक मग त्यानंतर पुस्तक कुठं उपलब्ध नव्हतं. जवळजवळ 21 पर्यंतही लॉकडाऊन होता मित्रांनो, बरोबर. पण अल्प कालावधीमध्ये मॅक्सिमम विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य कोणी केलं असेल तर ही सगळी स्पर्धा परीक्षार्थींनी केलेली आहे. प्रत्येक टेबलावर लोकसभेचं पुस्तक जर कोण ठेवण्याचा प्रयत्न केला असेल तर ते तुम्ही केलेलं आहात. आज आप्पा हातनोरे ओळख कोणी प्राप्त करून दिली असेल तर तुम्ही करून दिली. मी तुम्हाला मोठेपणा देत नाही, खरं आहे, रियालिटी आहे. आणि रियालिटी बोलताना माणूस अरे अजिबात दचकलं नाही पाहिजे. ते खरं आहे की प्रत्येक असं कोणतं टेबल आहे की कुठला विद्यार्थी नाही की जो विद्यार्थी सत्य परिस्थितीमध्ये हे पुस्तक वापरत नाही. ते माझा मोठेपण नाही, ते तुम्ही प्रत्येकाला ते खरे माउथ पब्लिसिटी, कुठल्याही प्रकारची पब्लिसिटी अशी ऑनलाईन पब्लिसिटी आपल्यावर आपली जी प्लॅटफॉर्म आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण टाकलेलं नाही. गरज पडली तर टाकाल याचा विषयच पडला नाही कधी. का तर मॅक्सिमम विद्यार्थी, जर एखाद्याला कळालं की 21,000 इंग्लिशमध्ये येणार आहे, आता हा व्हिडिओ पण की इंग्लिशमध्ये येणार आहे, ती वाऱ्यासारखी बातमी पसरवतात विद्यार्थीच की लोकसभेचं इंग्लिशमध्ये येणार आहे, लोकसभेचं इंग्लिशमध्ये येणार आहे. हे प्रत्येकाने खरे विद्यार्थ्याला माउथ पब्लिसिटी मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे गरजच राहिली नाही. आणि विद्यार्थी स्वतः सांगतात, इव्हन सिलेक्टेड विद्यार्थी पण सांगतात की अरे सिलेक्ट झालेली जी काय पोस्ट होल्डर जे आहेत ती सांगतात की ते एखाद्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर गेले तर सांगणार नाहीत. बरोबर. काही रिस्ट्रिक्शन असतात रे. प्रत्येक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या गोष्टी बोलावे लागतात. खरं आहे का नाही? पण जेव्हा ते एकट्यामध्ये कोणाला विचारतील किंवा प्रायव्हेट कॉल केला जातो किंवा पर्सनली विद्यार्थी भेटतो त्यावेळेस ते सांगतात, "हे बघ, हे वाच." तर तुम्ही तिथं ते सांगितलं होतं. "नाही, नाही, हे बघ, हे वाच, मी सांगतो." का? त्यातून आउटपुट मिळतो. ही रिॲलिटी. म्हणजे ही जी खरे ती मी काय सांगतोय, की सगळेच तसं करतात. 99.99% मी सांगतो ना, की अधिकारी देखील या पुस्तकाबद्दल सांगतात. हे रिॲलिटी आहे. आणि न सांगितले असते तर मग एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यापर्यंत राहिलं असतं का रे? आणि जर या पुस्तकामध्ये मॅक्सिमम चुका राहिल्या असत्या, ओके. मी मागे सांगितलं पण होतं, की पुस्तकात तुम्ही मराठी पुस्तकात आताही उत्तरामध्ये चूक दाखवा. पुस्तक फ्री मिळवा हे सांगितलेलं आहे. त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काढून बघा. आणि मी इंग्लिशबद्दलही सांगतोय तुम्हाला, की आम्ही अजिबात चूक ठेवणार नाहीत. आणि जेव्हा येईल पुस्तक त्यावेळेस सांगेल, की बक्षीस द्यायचं की नाही. बरोबर. पण निश्चित याच्यातही आम्ही चूक ठेवणार नाही. मग पुस्तक कधी येणार आहे सर? बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, की मी हा 2 महिने अगोदर का सांगतोय? मी साई सरांवर एक जबाबदारी टाकतोय, की ही पुस्तक 2 वर्ष जे 2 महिन्यामध्ये येणार आहे, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे जे काही कॉल येतील, विद्यार्थी बुकिंग करू शकतात. आत्तापासून. तुम्ही पुस्तकासाठी ऑर्डर करू शकता किंवा प्री बुकिंग ज्याला म्हणू आपण, ती करू शकता. आणि ज्यांनी प्री बुकिंग करतील, त्यांच्यासाठी विशेष डिस्काउंट असेल. आणि जी विद्यार्थी करतील त्यांना घरपोच मिळेल. तुम्ही असं कुठूनही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यासाठी 9011194443 वर कॉल करून की तुमचं नाव वगैरे जे काय ते WhatsApp केला तरी तुम्हाला त्या पुस्तकाचं आत्तापासूनच तुमचे प्री बुकिंग करून घेतली जाईल. आणि ज्यांना खरंच पुण्यात असतील तर पुण्यामध्ये आपल्या लोकसेवा मॉलवर येऊन ते प्री बुकिंग करू शकतात. आणि जेवढ्या विद्यार्थ्यांना प्री बुकिंग करायचं आहे त्यांनी बुकिंग करू शकता. कारण मला तरी कळेल की रे किती पुस्तकांची प्रिंट करायला पाहिजे. खरं आहे का नाही हो? की अंदाज तरी येईल.
म्हणजे यासाठी म्हणून नाही की मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी प्री बुकिंग करावी, जेणेकरून तुम्हाला ती सवलतीमध्ये मिळेल. ओके. आणि जेवढ्या जास्त प्रिंट केल्या तेवढ्या जास्त ते पुस्तक स्वस्तमध्ये पडते आणि तेवढ्या जास्त मी काय करू शकतो, तुम्हाला स्वस्तामध्ये उपलब्ध करून देऊ शकतो किंवा जास्तीत जास्त डिस्काउंट देऊन विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवू शकतो. ओके. तर हा आपला मेन उद्देश आहे. आणि आता बघा, ही जी इंग्रजी प्रश्नसंच आहे, या इंग्रजी प्रश्नसंचामध्ये सांगण्याची वेगळी गरज नाही. जी इंडेक्स असणार आहे, याच्यामधली अनुक्रमणिका असणार आहे, ती मराठीसारखीच असेल, फक्त इंग्लिशमध्ये असेल. सेम लेटेस्ट टूल, सगळ्या गोष्टी फायनल कीनुसार, त्यानंतर इलिमिनेशन टेक्निक, सगळ्या गोष्टी मराठीमध्ये जशा दिलेल्या आहेत तशाच या इंग्लिशमध्ये असणार आहेत. म्हणून ज्याला विद्यार्थ्याला वाटतंय की खरंच माझ्याकडे इंग्रजी प्रश्नसंच हा 21,000 प्रश्नसंच असावा, त्यांनी आजपासून, आत्तापासून व्हिडिओ बघितलेल्या सेकंदाला तुम्ही 9011194443 वर कॉल करू शकता. इथे नंबर दिला नाही का, तर मी तुम्हाला या ठिकाणी नंबर देतो, बघा लक्षात घ्या. 9011194443 जो नंबर आहे आपला 9011194443 या नंबरवर कॉल करा मित्रांनो. आणि या नंबरवर कॉल केलात की तुम्हाला बुकिंगसाठी बरोबर आहे नंबर, हा, तर या नंबरवर कॉल करा आणि बुकिंग करू शकता. आणि अजून काही तुम्हाला या पुस्तकाबद्दल काही सुचवायचं असेल तर 2.5 महिने वेळ आहे की सर अशा पद्धतीनं पुस्तक करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. ह्या सूचना आहेत, तुमच्या सूचना हे सर्वोच्चपरी असतील माझ्यासाठी तरी. ओके. म्हणून त्या सूचना कुठं करायच्या, 89 75 87 35 22, मला वाटते महाराष्ट्रामधल्या 80 ते 90% पोरांकडे हा नंबर असेल, माझा आहे. पर्सनली टेलिग्रामवर मेसेज करू शकता, हे बंद होणार आहे सर, व्हॉट्सअप करू शकता. ओके. मी कुठल्याही माध्यमातून मला मेसेज करू शकता. ओके. तर कुठल्या 89 75 87 35 22 वर. तर हे लक्षात घ्या. आणि या स्वरूपाचं हे पुस्तक येणार आहे. याच्या अनेक प्रूफ रीडिंग करून एररलेस, कुठल्याही प्रकारची चूक ठेवणार नाहीत आम्ही मॅक्सिमम. आणि त्यासाठी कोणत्या विषयाला काय, की सायन्ससाठी आम्ही कोणाकडून ह्या सगळ्या गोष्टी करून घेणार आहेत. ओके. किंवा इंग्रजीच्या काय वेगवेगळ्या चुका असतील त्याबद्दल सर बोलणार आहेत आणि सायन्सबद्दलही सर बोलणार आहेत. सर एक मिनटं फक्त, आपले डॉक्टर निलेश पवार सर, ते मेडिकल ऑफिसर आहेत आणि सरांचं सायन्समध्ये अनेक दिवसांपासून सायन्स असेल, मॅथ रिझनिंग असेल, सरांचं एक्सपर्ट आहेत आणि सरांनी अनेक वर्षापासून या MPSC क्षेत्रामध्ये ते कार्य करत आहेत. नक्कीच त्यांच्या या अनुभवाचा या पुस्तकामध्ये नक्की फायदा होणार आहे. सर एक या पुस्तकाबद्दल काय महत्त्व असेल किंवा या पुस्तकाबद्दल जे सायन्सबद्दल जी काही भीती आहे विद्यार्थ्यांची, जी मराठीमध्ये वाचताना विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकतायत, तर आणि हे पण आहे की जी आयोगाची जी प्रश्नपत्रिका आहे, तर ती इंग्रजीमध्ये मुळात असते आणि इंग्लिशमधली मराठीमध्ये ट्रान्सलेट केली जाते. पण जनरली आयोग जे आहे, जनरली म्हणण्यापेक्षा 100%च आयोग हे इंग्रजीमधले प्रश्न कन्सिडर करते. म्हणून सायन्समधले प्रश्न सोडवताना इंग्रजीमध्ये सोडवली पाहिजे निश्चित. आणि त्याबद्दल जी काही इंग्रजी सायन्स असेल किंवा इकॉनॉमिक्समधले काही शब्द असतील जे विद्यार्थ्यांना समजत नाहीत, सायन्ससाठी आपण काय कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि काय या पुस्तकाचं महत्त्व आहे ते तुम्ही सांगू शकता सर. थँक्यू सर. थँक्यू सर. तर आता गेल्या काही वर्षापासून लोकसेवा फॅमिलीमध्ये जुडल्या गेलो आहे मी. आता बॅचमध्ये लाईव्ह असतं किंवा यूट्यूब लाईव्ह असतं, तर मुलं कंटिन्यू रिक्वेस्ट करतात की सर प्लीज प्रश्न इंग्लिशमध्ये द्या म्हणून. कारण अनेक लोकांचं जे शिक्षण असतं हे इंग्लिशमध्ये झालेलं असतं आणि बऱ्यापैकी ज्यांचं शिक्षण 10वीपर्यंतही मराठीत झालं आहे, 10वीनंतर त्यांनी सायन्स बॅकग्राऊंड घेतल्यानंतर आणि ॲक्च्युअलमध्ये सायन्सचा अभ्यास आपण 11वी-12वीलाच करतो आणि तो पण मेनली इंग्लिशमध्येच केलेला असतो. म्हणजे इव्हन तुम्ही आयोगाचे, जसं सरांनी सांगितलं, आयोगाचे प्रश्न पण फ्रेम होत असताना इंग्लिशमध्येच होतात. मग त्याचं गुगल ट्रान्सलेशन केलं जातं आणि कधी-कधी इव्हन मराठीमध्ये सुद्धा इंग्लिश शब्द वापरले जातात. मी सरांच्या खूप दिवसापासून मागे लागलो होतो की सर मुलं कंटिन्यू रिक्वेस्ट करतात, सर इंग्लिशमध्ये प्रश्न घ्या, इंग्लिशमध्ये प्रश्न घ्या. आणि सर पण काही शांत नव्हते बरं का. हा जो इंद्रधनुष्य आहे हा गेल्या वर्षभरापेक्षा जास्त दिवसाची मेहनत आहे आणि त्यानुसार हे चालू आहे. इव्हन सायन्सचे प्रश्न सॉल्व्ह करताना तुम्हाला जे शब्द आहेत ते सुद्धा इंग्लिशमध्ये फोड करून सोडवता येतात. मग ही प्रॅक्टिस करण्यासाठी हा इंग्लिशमधला 21,000 प्रश्नसंच सायन्ससाठी तर बेस्टच आहे. इव्हन सायन्ससाठीच म्हणत नाही, आता पॉलिटी असो, इकॉनॉमी असो, याच्यामधल्या सुद्धा महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी ज्या आहेत या इंग्लिशमध्येच आपण अनेक ठिकाणी चांगल्या पुस्तकात वाचतो. तेव्हासुद्धा या प्रश्नांचा अभ्यास नक्कीच तुम्हाला होईल जे इंग्लिशमध्ये आहेत. अतिशय सुंदर पुस्तक बनत आहे. मी स्वतः या प्रोसेसचा भाग आहे आणि ब्युटिफुली बनत आहे.
ओके. तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. म्हणजे परत सरांनी तुमचं काम बरंच हलकं केलंय. यू शुड बी थँकफुल टू हिम. ओके. चालेल सर. थँक यू सर. थँक यू सर. निलेश सरांनी आपल्याला या पुस्तकाबद्दल सांगितलेलं आहे आणि सायन्सबद्दल जे काही महत्त्व आहे ते सांगितलेलं आहे. आता मी आपले जी इंग्लिशचे सर आहेत, गायके सर, शरद गायके सर सरांना मी की बाबा जे इंग्रजीमध्ये काही जी वाक्य अवघड असतील किंवा काय असेल, तर इंग्रजीमधले जे काही ग्रॅमॅटिकली मिस्टेक असतील, असू शकतात असं काही नाही आणि ते अ, दुरुस्त करून आणि कशा पद्धतीनं त्यामध्येही चुका अजिबात ठेवायच्या नाही याबद्दल सर सांगतायत आणि सर यामध्ये नेमकी काय-काय या पुस्तकामध्ये करणार आहेत आणि केलेले आहेत ते सर सांगतील. थँक यू व्हेरी मच सर. मी म्हणेल की आता तो काळ गेलाय, जिथं एम-पी-एस-सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडायचा, की इंग्रजीमध्ये मटेरियल नाही, मटेरियल नाही, मटेरियल नाही. तर आता सुरुवात झालेली आहे लोकसेवेच्या माध्यमातून आणि 21,000 प्लस हा जो प्रश्नसंच आहे, जो मराठीमध्ये फार गाजलाय आणि असं नाही की विनाकारणच गाजलाय. पोरांना परीक्षा क्रॅक करण्यासाठी मदत झाली म्हणून तो फार गाजलाय आणि त्यामुळे हा उपक्रम लक्षात आला की ज्या पद्धतीनं जसं की एम-पी-एस-सीची तयारी आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांची तयारी आहे, ती करण्यासाठी एक काळ होता, एक पिरियड होता जोपर्यंत विशेषतः मराठी माध्यमातून शिकलेले विद्यार्थी करायचे. परंतु ह्याच्याकडे यू-पी-एस-सी प्रमाणे एम-पी-एस-सीमध्ये सुद्धा आता इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणेल की ज्यांचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हे इंग्रजी होतं शाळा, कॉलेजेसमध्ये आणि ज्यांना मराठीसोबत फार ते असे सहज नाही आहेत. त्यांना वाचलेलं, लिहिलेलं हे इंग्रजी माध्यमातलंच समजतं. अशा विद्यार्थ्यांसाठी जर एम-पी-एस-सीची तयारी करायची, तर मग चांगलं मटेरियल कुठं मिळणार? तर हा जो 21,000 प्रश्नसंच आपल्याकडे आहे, तुमच्यापैकी कित्येक लोकांकडे ऑलरेडी हा प्रश्नसंच असेल. तर मराठी मीडियममध्ये जे काही पुस्तक दिलेलं आहे मराठी भाषेमध्ये, त्याच पुस्तकाला आपण पूर्णतः इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतोय. ट्रान्सलेट मी असं म्हणणार नाही, कारण की पुस्तकाला आपण ट्रान्सलेट म्हणजे त्याला अनुवादित करत नाहीये. कारण की ह्याच्यामध्ये जे आहे ते प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत. अगदी 2011 पासून 2024 पर्यंत आयोगाने घेतलेल्या विविध परीक्षांच्या माध्यमातून जेवढे प्रश्न अगदी इकडं टॉपिक वाईज विषयनिहाय, घटकनिहाय विचारलेत, ते सगळे आपण इकडे जे आहे क्लासिफाय करून दिलेले आहेत. तर ह्या सगळ्या प्रश्नांचं इंग्लिश व्हर्जन जे त्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे, तेच इंग्लिश व्हर्जन आपण याच सिक्वेन्सनुसार घेतोय. म्हणजे उद्याला जर तुम्ही 6वं एडिशन हे एम-पी-एस-सी प्रश्नसंच मराठीचं घेतलं आणि हे नवीन इंग्लिशमध्ये आलेला प्रश्नसंच जर घेतला, तर त्यामध्ये प्रत्येक टॉपिक फॉर एक्झाम्पल पहिला टॉपिक आहे तुमचा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. मग त्यामध्ये जेवढे काही प्रश्न दिले त्यातला पहिला प्रश्न दोनही पुस्तकांमध्ये सेम असेल. त्या प्रश्नांची सिक्वेन्स सुद्धा सेम असेल. आन्सर की सुद्धा त्यामध्ये अगदी कुठल्याही चुका असणार नाही. फायनल आन्सर कीनुसार प्रत्येक टॉपिकचे जे काही आन्सर की आहेत त्या पुस्तकामध्ये दिलेले असणार आहेत. आणि मराठीमधून इंग्रजीमध्ये करत असताना एक विशेष काळजी आम्ही घेतोय आणि एक विशेष जबाबदारीनं हे काम करतोय, जेणेकरून कुठल्याही पद्धतीच्या चुका ह्या इंग्लिश व्हर्जनमध्ये राहू नयेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन होऊ नये. कारण की काय होतं, एखादा प्रश्न चुकला, मग तुम्ही एका ठिकाणी विचारत नाही, तुम्ही 10-15 ठिकाणी जाऊन विचारतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं उत्तर मिळतं. असंही होतं, की आज जर तुम्ही एखाद्या शिक्षकाला जाऊन विचारलं, की यार लोकसभेच्या पुस्तकामध्ये या प्रश्नामध्ये ही चूक आहे. ते शिक्षक आज तुम्हाला एक एक्सप्लेनेशन देतील, परवा दुसरंच एक्सप्लेनेशन देतील, असंही होऊ शकतं. तर अशा प्रकारचं कुठल्याही अडचणी तुम्हाला येऊ नये, तुमचा वेळही वाया जाऊ नये आणि इफेक्टिव्हली अभ्यास तुम्हाला करता यावा, यासाठी हा एक महत्त्वाचा उपक्रम जो आहे तो आम्ही हाती घेतलाय आणि सर सांगतीलच तुम्हाला, की कोणत्या तारखेला पुस्तक तुम्हाला अवेलेबल होईल आणि तत्पूर्वी जर तुम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे प्री बुकिंग जर केलं, तर पुस्तक लॉन्च झाल्या-झाल्या तुम्हाला लगेच त्याची डिलिव्हरीसुद्धा मिळून जाईल, है ना? तर त्या व्यतिरिक्त पुस्तकाच्या क्वालिटीशी संदर्भात जे आहे, तुम्ही अगदी निश्चिंत राहा आणि एवढेच मी तुम्हाला सांगू शकतो आणि बाकी तुमचा जो काही अभ्यास आहे, त्यासाठी तुम्हा सर्वांना
खूप खूप शुभेच्छा. मी पुन्हा आप्पा सरांकडे जे आहे सुपूर्द करतो माईक. थँक्यू सर. थँक्यू सर, थँक्यू. शरद सरांनी सांगितलेलं आहे, की कशा पद्धतीनं आपण या पुस्तकामध्ये इंग्रजीच्या 21,000 प्रश्नसंच आणताना काही जर त्याच्यामध्ये चुका असतील किंवा काय असेल, तर त्या चुका टाळून आणि किती मेहनत घेऊन हे पुस्तक आपण मार्केटमध्ये आणतोय आणि याचा विद्यार्थ्याला किती फायदा होणार आहे, हे शरद सरांनी सांगितलेलं आहे. आणि शरद सरांचं इंग्रजी खूप चांगलं आहे बरं का. तर ते त्याचा प्रत्यय ज्या विद्यार्थ्यांनी त्यांची बॅच करतात त्यांना लक्षात येत असेल. ओके. असो बघा आता तर 21,000 प्रश्नसंच सरांनी एक सांगून गेलेले आहेत. कदाचित सरांना वाटलं असेल, की सरांनी विसरलेलं आहे. बरोबर. तर पण नक्की सर विसरलेलं नाही. तारीख सांगतो नक्कीच. तर ही तारीख थोडीशी स्पेशल आहे आणि या तारखेला म्हणजे 23 ऑक्टोबर 23 ऑक्टोबर 2024 रोजी 23 ऑक्टोबर 2024 रोजी ही पुस्तक येणार आहे बघा. 2024लाच बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे किती दिवस आहेत? जास्तीत जास्त 2 महिन्यापेक्षा कमी आहे. तर ही पुस्तक आपल्या सगळ्यांच्या हातात मिळेल. फक्त एक लक्षात घ्या मित्रांनो, ज्यांना पाहिजे आपल्या टेलिग्रामवर पण सगळ्या ठिकाणी टाकलं जाईल. आजच तुम्हाला टेलिग्रामवर पण टाकलं जाईल. ओके. तर ही पुस्तक त्याला पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी ऑर्डर करा. कधी? 23 तारखेला. पण आता प्री बुकिंग केलात तर मात्र काय होईल रे, सवलतीमध्ये मिळून जाईल आणि तुमची कॉपी पहिलं बाजूला ठेवून मग बाकीची मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाईल. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी 23लाच त्या विद्यार्थ्यांच्या सगळ्यांची पुस्तकं काय होतील? हां, इथून तुम्हाला डिलिव्हर केले जातील. प्रत्येकाला लक्षात ठेवा, जर तुम्ही आता केलात तर तुमचा फायदा काय आहे, की या पुस्तकाच्या प्रती ज्या आहेत तुमच्यासाठी राखीव ठेवल्या जातील आणि दुसरी फायदा काय रे, ती पुस्तक तुम्हाला सवलतीमध्ये मिळेल सगळ्यात महत्त्वाचं आणि त्याच दिवशी महाराष्ट्रामध्ये येईल, ज्या दिवशी तुमच्या घरात आहे. बरोबर? त्या गोष्टी साध्य करता येतील. म्हणून हा 21,000 प्रश्नसंचाबद्दल मी कितीही बोललो तरी कमीच आहे. बरोबर ना रे? कारण हे प्रत्येकाला माहिती असणारं पुस्तक आहे. काय असते बघा, की एखाद्या पिक्चरबद्दल काय होतं, समजा आता मी पिक्चर बोलतोय, म्हणजे एखाद्या पिक्चरबद्दल बोलतोय, तर दोघांनी पिक्चर बघितला असेल तर ते इंटरेस्ट येतो. खरं आहे का नाही? कटप्पाने भाऊला का मारलं? असं जर म्हणायचं असेल, तर त्यांनी पण तो बाहुबली पिक्चर बघितला पाहिजे आणि मीही बघितलं पाहिजे. मग ते काहीतरी त्याला इंटरेस्ट येते किंवा चला बाहुबलीला का मारलं होतं? मग ते पार्ट 2 मध्ये काय होणार आहे? तर पार्ट 2चा इंटरेस्ट राहतो. म्हणजे बाहुबली 2चा. आता इथं कसं आहे, तुम्हालाही 21,000 माहिती आहे, मलाही 21,000 माहिती आहे. आपण डिस्कशन किती वेळ बी केलो तरी काय रे त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो आणि एकमेकाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. या 21,000 बद्दल या 21,000 बद्दल लोकसभेला बाहुबली केले तुम्ही. बरोबर ना? नक्कीच आणि 21,000 प्रश्नसंच त्याचमुळे आणि तुमचा मित्रांनो ह्या तुमच्या सगळ्यांचा आशीर्वादानेच पण ही एम-पी-एस-सी क्वेश्चन सेट जे आहे इंग्लिशमध्ये लवकरात लवकर आणतोय. मागच्या वर्ष दीड वर्षापासून आणि मी तुम्हाला हे पण सांगतोय, मागच्या वेळेस आपण किती प्रूफ रिडिंग केलं हो? 8 ते 9 प्रूफ रिडिंग केलेलं आहे. बरोबर? यावेळेसही 8 ते 9 प्रूफ रिडिंग केल्याशिवाय मार्केटमध्ये पुस्तक आणलं जाणार नाही. त्याला किती वेळ लागतो? मग 23 ऑक्टोबर थोडीफार इकडे-तिकडे झाली तरी चालेल. मी तुम्हाला हे बी सांगतो. पण 23 ऑक्टोबरलाच आणण्याचा प्रयत्न मी 100% करेल. कारण तुम्हाला पहिलेच सांगितलं विशेष दिवस आहे. बरोबर? म्हणून 23 ऑक्टोबरला आणण्याचा प्रयत्न करेल, पण चुका न ठेवता. जास्तीत जास्त काळजी घेऊन आमच्या टीमने पुरेपूर त्याच्या प्रूफरिडिंग मॅक्सिमम करून तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो आणि या ठिकाणी थांबतो आता कारण कितीही बोललं तरी हे संपणारं नाही. म्हणून इंग्रजी प्रश्नसंच 21,000 प्रश्नसंच मार्केटमध्ये येणार आहे. 23 ऑक्टोबर 2024 रोजी येणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात जर हे पाहिजे असेल तर निश्चित तुम्ही ते कार्य करू शकता. प्रत्येकाला सांगू शकता, माउथ पब्लिसिटी करू शकता. यापूर्वी तुम्ही ते साध्य करून दाखवलेलं आहे मराठी 21,000 प्रश्नसंचाच्या रूपाने. तसंच इंग्रजी प्रश्नसंचाला देखील करू शकता. हे तुमच्यावर तुमचं हे प्रेम आहे आणि तुम्ही जर पुस्तक तुम्हाला वाटलं की खरंच छान आहे, हे कार्य तुम्ही 23 ऑक्टोबर नंतरही करू शकता. असं नाही की बाबा आत्ताच करावं. 23 ऑक्टोबरला तुमच्या हातात मिळाल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की अरे खरंच छान आहे. सरांनी मराठीमध्ये तसं बनवलेलं आहे, इंग्रजीमध्ये तसंच बनवलेलं आहे आणि अगदी कडक पुस्तक आहे आणि वाटलं ना
निश्चित त्या दिवशीपासून प्रसार सुरू करा, आत्तापासून. तुम्हाला वाटलं तर. आता वाटलं खरंच मराठी आहे आणि खरंच अगोदरच का रे आपण असं ठरवतो की अरे सलमान खाननं सगळे पिक्चर हिट केलेले आहेत. मग त्याचं येणारं पिक्चर पण चांगलं असणार आहे. तसं वाटलं तर निश्चित तुम्ही काय करू शकता? या पुस्तकाचा आत्तापासूनच त्याचा प्रसार करू शकता. ओके. तर या ठिकाणी महाराष्ट्रामधल्या तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा मी मनापासून पुनश्च एकदा आभार मानतो. कारण आज ज्या नोट्स असतील, कंबाईन बुक असेल, 21 आणि मराठी इंग्रजी प्रश्नसंच असेल, जे लोकसेवा पब्लिकेशन असेल, अकॅडमीला उत्तुंग प्रतिसाद दिल्याबद्दल मी संपूर्ण तमाम महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.